राहुल गांधी द्वारा चलाए गए वोट चोरी के मुद्दे को अब धीरे धीरे लोग हाईजैक कर रहे हैं। जी हां, हम बात कर रहे हैं वर्ली डोम सभागार की, जहां आयोजित शिवसेना यूबीटी के संकल्प सम्मेलन में आदित्य ठाकरे ने चुनाव आयोग और सत्ताधारी दल को लेकर ऐसा बयान दिया जिसने सभी को हैरान कर दिया। इस सम्मेलन में शिवसेना नेता और विधायक आदित्य ठाकरे ने वोट चोरी के सबूतों का एक पावरफुल प्रेजेंटेशन दिया। इस दौरान आदित्य ठाकरे ने वर्ली विधानसभा क्षेत्र में हुए 19,000 से अधिक वोटों के फ्रॉड का पर्दाफाश किया। इसके साथ उन्होंने कई आंकड़े, तस्वीरें और मतदान कार्डों के उदाहरण भी पेश किए। आदित्य द्वारा लगाए गए आरोपों और प्रस्तुत सबूतों को लेकर अब चारों तरफ चर्चा हो रही है। आदित्य ठाकरे ने बताया कि मई से अक्टूबर 2024 के बीच वर्ली विधानसभा में कुल मतदाताओं की संख्या 2,52,970 से बढ़कर 2,63,352 हो गई। इस अवधि में करीब 16,000 नए मतदाता जोड़े गए और 5,000 नाम हटाए गए, लेकिन गहन जांच पड़ताल के बाद लगभग 19,000 मतदाताओं की संख्या असामान्य पाई गई। ठाकरे ने कहा कि यह वोट चोरी के अलावा और कुछ नहीं है। उन्होंने भारतीय चुनाव आयोग पर सवाल उठाते हुए कहा कि इतने बड़े स्तर पर गड़बड़ी कैसे हो सकती है, जबकि चुनाव आयोग खुद इस प्रक्रिया की पूरी तरह से निगरानी करता है। आदित्य ने आयोग से जवाब मांगा कि आखिर इतने कम समय में हजारों फर्जी नाम कैसे जुड़े और हटाए गए। वहीं इस दौरान आदित्य ठाकरे ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। दिवाळी झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपला सण, हक्काचा सण म्हणजे निवडणूक ही कधी येईल ह्याची आपण वाट पाहत आहोत। अर्थात आपण पाहतोय वॉर्ड बाउंड्री बघितले, आपण वॉर्डची रिझर्वेशन बघितले, आपण अनेक जण आपण इच्छुक पण आहोत, मेहनत चालू केलेली आहे, तयारी सुरू केलेली आहे। पण हे सगळं होत असताना मला वाटतं सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सर्वांना पाहायची आहे आणि करण्याची आहे ती म्हणजे मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल खूप सगळीकडे चाललेलं वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी। किती लोकांनी पाहिलं वोट चोरीबद्दल? सगळ्यांनी पाहिलं ना? वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी। साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्रभरात वातावरण होतं, देशभरात वातावरण होतं, सगळ्यांना वाटलं होतं की आपलं सरकार येतच आहे। आणि तसं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक सगळीकडे मान्यता होती की आपलं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे। पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही, ती म्हणजे यांची वोट चोरी। ठीक आहे, काही काही ठिकाणी आपण वोट चोरीमध्ये जे राहुल गांधींनी दाखवलं, सगळीकडे आपण पाहतोय, कधी कर्नाटकमधलं असेल, कधी हरियाणामधलं असेल। आणि हे सगळं झाल्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधीची झाली। त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे, एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाहीत। ज्यांचं सरकार येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मतधिक्यांनी बसू शकतात, एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात, हे शक्यच नाही। काही ना काहीतरी गडबड झालेली आहे, काही ना काहीतरी झोल झालेला आहे। मग कोणी बोलत होतं ईव्हीएमची गडबड आहे, कोणी बोलत होतं ते व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यात ती काळी काच लावली, त्याच्यानंतर त्याची गडबड आहे। आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे ती गडबड आहे। ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे। हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपले अनेक लोक जे इच्छुक असतील, अनेक लोकांना जे इच्छुक यासाठी असतील की आपला उमेदवार जिंकायला पाहिजे, आपली मशाल जिंकली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे। लढाईची ताकद आहे, जिद्द आहे, हिम्मत आहे। पण ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाहीये, ही लढाई फक्त आता बॅनरवर होणार नाहीये, ही लढाई फक्त आता काही मोठ्या सभेंमधून होणार नाही, काही मोर्चांमधून होणार नाही। ते तर आपल्याला करायला लागणारच आहे। 1 तारखेचा मोर्चा आपला आहेच, पण ही लढाई ज्या मिनिटाला आपल्या हातात ड्राफ्ट रोल येईल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा, तिथपासून सुरू होणार आहे। मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना, कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा आपण सांगतो की ड्राफ्ट रोल, आपण प्रत्येक जण गटप्रमुखांना सांगत असतो, आपण सगळे उपशाखा प्रमुख म्हणून पाहत असतो की यादीचं वाचन झालं पाहिजे, यादीचं वाचन झालं पाहिजे। मला वाटतं मागच्या डिसेंबरपासून आत्तापर्यंत उद्धव साहेबांनी अनेक अशी फ्लाइंग स्क्वॉड्स पाठवलेत। कधी स्थानिक लोकाधिकार समितीचे असतील, कधी आपले निरीक्षक येतात, कधी उपनेते येतात, अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतोय शाखेंमध्ये बैठकी झाली आणि त्याच्यातून एक जे सगळीकडे येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन। किती शाखेंमध्ये यादीचं वाचन सुरू झालं, जरा हात वरती करून मला दाखवा।
सगळे करत आहेत ना, वरचे लोक करतात की नाही? वरचे हात वरती नाही येतात आहे ना, पण वरती वरती करते की खोलावर जात आहे? खोलावर जातं ना. मी तुम्हाला आता आज वरळीचं उदाहरण देणार आहे की नेमकं तुम्ही यादीचं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं, काय पकडलं पाहिजे. कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत, नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे हेच सरकार पुन्हा एकदा चालत राहील. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही. फिलहाल के लिए इतना ही। इसी तरह के ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए N24 न्यूज। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।